नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. इंद्रजिमी जंभपर बाड बसू अंभपर रावण दंभपर रघुकुल राज है. अशा शिवरायांची शिवजयंती आपण नुकतीच साजरी केली. शिवराय आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान, त्यांचं चरित्र कितीतरी लेखकांनी लिहिलंय, अजूनही लिहितायत. पण आपण आज ज्या पुस्तकाविषयी गप्पा मारणार आहोत ते केवळ चरित्र नाही, तर शिवरायांचा पहिला चरित्र कोश आहे. छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्वाचं भावदर्शन असं या पुस्तकाचं नाव आहे, असं या कोशाचं नाव आहे. आणि या कोशाचे लेखक आहेत प्रसाद तारे. मराठीतला पहिला चरित्र कोश कसा साकारला गेला, यात शिवप्रेमींना काय वाचायला मिळेल, या सगळ्यांबद्दल आज आपण या लेखकांशी गप्पा मारणार आहोत. प्रसाद तारेजी, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर प्रसादजी, आपल्या या आनंदाचं पानमध्येच वेगवेगळ्या अनुषंगाने लिहिलेले किंवा वेगवेगळ्या विचारांनी लिहिलेले किंवा एखादा पैलू घेऊन लिहिलेले शिवचरित्र याच्याबद्दल आपल्या गप्पा झाल्या. मात्र हे चरित्र नसून हा चरित्र कोश आहे. तर म्हणजे काय वेगळं आहे आणि चरित्र कोश का, याच्यापासून आपण सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चरित्रकोश म्हणजे शिवाजी महाराजांची अस्सल चित्र, त्यांची अस्सल शिल्प, त्यांचे अस्सल ओरिजिनल शिलालेख, इन्स्क्रिप्शन्स ज्याला आपण म्हणतो, किंवा महाराजांचे ओरिजिनल शब्द, वाक्य, अनमोल वाक्य ज्यांना म्हणू आपण, जी पत्रामधनं आणि विविध ग्रंथांमधनं किंवा वेगवेगळ्या रेफरन्सेसनी आपल्याला पाहायला मिळतात. अशी महाराजांची अनमोल वाक्य आणि महाराजांच्या शत्रूंनी केलेलं महाराजांचं कौतुक त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या निधनानंतर, अशा सगळ्या पुराव्यांचं एकत्रीकरण करून, संकलन करून, त्यातनं महाराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं याला आपण उजाळा दिला आहे आणि त्यातनं त्यांचा चरित्रकोश तयार केला आहे. म्हणजे चरित्रात्मक शिवाजी महाराजांची चरित्रात्मक मांडणी ही आपण अनेकदा पाहिलेली आहे. म्हणजे महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या निधनापर्यंतचं चरित्र आपण अनुभवतो, वाचतो. पण त्याचबरोबर आपल्याला या वेगवेगळ्या पैलूंमधनं, म्हणजे महाराजांची चित्र, नुसती महाराजांची चित्र म्हणल्यानंतर त्यातनं महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं जे भावदर्शन आपल्याला होतं, ते भावदर्शन या चरित्रकोशातनं आपण उलगडलेलं आहे. खरं तर म्हणजे माझा प्रश्न हाच होता की तुम्ही आता सांगितलं की या चरित्रकोशामध्ये काय काय आहे. पण जेव्हा शिवराय म्हटलं की आपण इतक्या वेगवेगळ्या लेखकांकडनं, अभ्यासकांकडनं त्यांच्याविषयी ऐकलंय, वाचलंय, तेव्हा महाराजांची चित्र म्हणा किंवा तुम्ही जसं सांगितलं तसे कोट्स यांच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने आपण महाराज लोकांकडे आणावेत, हे का वाटलं आणि कशा पद्धतीने याची सगळी जुळवाजुळव झाली? सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला या विषयाचा अभ्यास सुरू केला, त्यावेळेला मला अनेक चांगली शिवचरित्रावर आधारित पुस्तकं, अस्सल ज्याला म्हणू, ती वाचायला मिळाली. मग त्यात बळवंतराव मोरेश्वर पुरंदरे यांचं राजा शिवछत्रपती पुस्तक आहे, किंवा विजयराव देशमुख यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, गजाननराव मेहेंदळे सर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ही सगळी पुस्तकं मला त्यावेळेला वाचायला मिळाली. आणि त्यातनं मला असं लक्षात आलं की हा एक पैलू शिवाजी महाराजांचा त्यातनं सतत चरित्रात्मक पैलू ज्याला म्हणून आपल्या समोर येतोय. पण त्याच बाजूला मी ज्यावेळेला महाराजांच्या चित्रांचं संकलन सुरू केलं, त्यावेळेला मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या चित्रांमधनं किंवा महाराजांच्या मूळ उद्गारांमधनं, महाराजांच्या मुखातनं आलेले जे उद्गार आहेत त्यामधनं महाराजांची अशी काही व्यक्तिमत्वाची झलक ही आपल्याला पाहायला मिळते. ही अशी झलक आणि तसं त्यांचं व्यक्तिमत्वाचे पैलू, त्यांचे गुण ज्याला आपण म्हणू, त्यांचे पर्सनॅलिटी ॲस्पेक्ट्स, हे आपल्याला या चरित्रामध्ये डायरेक्टली पाहायला मिळत नाहीत. इनडायरेक्टली ते त्याच्यात येतात, पण अप्रत्यक्षपणे त्यात ते आहेत. पण थेट प्रकर्षाने अशी जाणवणारी आणि त्याचा आपण काय म्हणता येईल, त्याला उलगडा करणारी अशी मांडणी करावी, असं तिथे माझ्या मनात त्यावेळेला प्रथम आलं. आणि सुरुवात मी केली ती महाराजांच्या चित्रांचं संकलन करण्यापासून केली, की महाराजांची सगळी चित्र ही आपण आधी एकत्रित करावी आणि ती ग्रंथ स्वरूपात, पुस्तक स्वरूपात सगळ्यांसमोर आणावी, असा विचार सुरू करून सुरुवात केली. आणि मग महाराजांची अस्सल चित्र मिळवायला सुरुवात केली. पहिलं मिळालं, दुसरं मिळवलं. ही प्रकाशित चित्र होती आधी. आणि असं करत असताना
काही कामानिमित्त माझं परदेशात जाणं झालं आणि तिथल्या म्युझियम्समध्ये गेल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की तिथे अजूनही अप्रकाशित असा बराच भारतीय इतिहासाचा ठेवा आहे. आणि मग इथे कुठे महाराजांविषयी काही आपल्याला त्या एखादा ग्रंथामध्ये उल्लेख मिळेल का म्हणून मी शोधणं सुरू केलं. आणि तसं करताना महाराजांची काही नव्याने चित्र मिळाली की जी अप्रकाशित होती. अच्छा. म्हणजे या चित्रांचं वैशिष्ट्य असं आहे की चित्रकार आणि महाराज समोरासमोर उभे आहेत आणि त्या काळात काढली गेलेली अशी ही चित्रे आहेत, प्रत्यक्ष महाराजांना पाहून काढलेली चित्रे आहेत. आणि मग या चित्रांचं संकलन, मग त्याचं काही जी नव्याने सापडली आपल्याला, म्हणजे प्रत्यक्ष जरी महाराजांना पाहून काढली असली तरी ती पुढच्या काळात वेगवेगळ्या संग्रहालयामध्ये दाखल झाली, काही परदेशात गेली आणि मग ती तिथल्या म्युझियम्समध्ये आत्ता आहेत. अशी चित्र आपल्याला मिळाली आणि मग ती चित्र, त्यांचं संकलन, मग त्याचं ॲनालिसिस की त्यात कोणते रंग आहेत, कोणती चित्रशैली वापरली आहे, हे चित्र साधारणतः महाराजांच्या वयाच्या कोणत्या टप्प्यावर काढलेलं आहे, असे आपण बारीक बारीक गोष्टी त्याच्यामध्ये घेत गेलो. आणि मग ते करताना महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत, महाराज नेमके कसे दिसतात याचाही पण आपण त्यातनं उलगडा त्या चित्रांच्या माध्यमातून केला आणि मग तो पुस्तक रूपाने आपण मांडायला सुरुवात केली. प्रसादजी, खरं तर खूप गोष्टी तुम्ही जमा केल्या, त्याच्यावर अभ्यास केला या चरित्रकोशाच्या निमित्ताने. मात्र सगळा म्हणजे मग चित्र असू देत, मग हे कोट्स असू देत, महाराजांविषयीचं आणखीन बरंचसं साहित्य तुम्ही जमा केलं. मात्र प्रत्येक माणसानी हा भाग तरी शिवरायांचा वाचलाच पाहिजे असा पुस्तकातला कुठला भाग आहे जो तयार करताना, जो लिहिताना, ज्याची जमवाजमव करताना तुम्हाला वाटलं की अगदी प्रकर्षाने वाटलं की हे आपल्या मराठी माणसापर्यंत पोचलंच पाहिजे? महाराजांचे जे उद्गार आहेत आणि त्यातनं दिसणारे त्यांचे जे गुण आहेत, हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत. कारण महाराजांच्या उद्गारांमध्ये आपल्याला प्रेरणा मिळते. त्या उद्गारांमधनं त्या काळात त्या लोकांना प्रेरणा मिळाली आणि आजच्या काळातही आपल्या लोकांना किंवा आजच्या काळातल्या वाचकांनाही त्यातनं प्रेरणा मिळेल असे महाराजांचे उद्गार आहेत. आणि त्यातनं दिसणारे त्यांचे जे गुण आहेत, त्या गुणांचा खरंच आपल्या जीवनामध्ये रोज आपण वापर करू शकतो. अशा स्वरूपाचे ते उद्गार असल्यामुळं आपण ते उद्गार त्या पद्धतीनं प्रत्येकाने ते वाचले पाहिजेत. कारण महाराजांच्या मुखातनं आलेले शब्द आहेत. आता काही शब्द हे वेगवेगळ्या बखरींमध्ये आहेत, काही वाक्य ही वेगवेगळ्या परकीय बादशाह किंवा परकीय गव्हर्नर्स असतील, परकीय वकील असतील, त्यांच्या रोजनिशीमध्ये किंवा डायरीमध्ये आलेली आहेत. त्यामुळं लिहिताना त्यांनी थोडेफार शब्द आपले वापरले असू शकतात, एखादा शब्द मागे पुढे, पण बहुतांश त्या लेखकांनी तो भाव जो महाराजांना अपेक्षित आहे तोच ठेवला. त्याच्यामुळे आपल्याला ते उद्गार, त्यातली वाक्य, त्यांचे शब्द, त्यातनं दिसणारे त्यांचे गुण हे आपल्याला आज निश्चित दिशादर्शक आहे. मी म्हणजे तुम्हाला आठवत असतील तर अर्थात तुम्ही सांगू शकाल एखादं वाक्य त्या पुस्तकातलं जे तुम्हाला वाटतं की तुमच्या मनाला भिडलं आणि खूप महत्वाचं आहे, कुठलंही एखादं जे तुम्हाला वाटतंय ते सांगाल का? महाराजांचा ज्यावेळेला राज्याभिषेक झाला, त्या राज्याभिषेकानंतर महाराज राजमाता जिजाऊ साहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आणि दर्शनासाठी गेले आणि आईजवळ बसून ते बराच वेळ त्यांच्याशी काही बोलले. त्यातलं पहिलं वाक्य फार छान आहे. महाराज आईसाहेबांना असं म्हणाले की आपले आशीर्वादे करून मनोरथ सिद्धीस गेले. म्हणजे माझ्या या सगळ्या राज्याभिषेकाचं जे श्रेय आहे हे आईसाहेब आपलं श्रेय आहे, आपल्या आशीर्वादामुळे हे प्राप्त झालंय असं महाराजांनी म्हणलंय. म्हणजे सर्वोच्च पद मिळवूनही महाराज ते कृतज्ञतेनं आपल्या आईवडिलांना अर्पण करतायत. त्यामुळं महाराजांचं ही जी वाक्य आहेत ही कृतज्ञतेची, आईवडिलांविषयी प्रेमभावना असलेले द्योतक आहेत आणि ते आपल्याला आदर्श अशी. खरंच खूप म्हणजे महाराजांचा एक एक कोट अशा पद्धतीने वाचणं ही खरंच आपल्या सगळ्या मराठी माणसांसाठी, शिवप्रेमींसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. नाही, खरंच म्हणजे हे खूप महत्वाचं आणि मोठं काम प्रसादजी तुमच्या हातून घडलेलं आहे. प्रत्येक शिवप्रेमीने स्वतःजवळ ठेवलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, अशाच पद्धतीचं हे पुस्तक आहे. त्यामुळे
खरं तर खूप आभार आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कामासाठी, आयुष्यासाठी शुभेच्छा. आज आम्हाला वेळ दिलात त्यासाठीही आभार. धन्यवाद. शिवचरित्र कोशाबद्दलच्या गप्पांनंतर आता एका युवा कवीच्या कविता संग्रहाविषयी गप्पा मारायच्या आहेत. संकेत म्हात्रे यांचा तिथे भेटूया मित्रा या कविता संग्रह अल्पावधीतच लोकप्रिय झालाय. तेव्हा या कविता संग्रहाविषयी, त्याच्या कविताविषयी गप्पा मारूया संकेत यांच्याशीच. संकेत, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. हा जो कविता संग्रह आहे खूप लोकप्रिय झालेला आहे, त्याला पुरस्कारही मिळालेले आहेत आणि त्यामुळे अगदी पहिला प्रश्न अर्थातच कवितांविषयी आणि या कविता संग्रहाविषयी. या कविता आणि हा कविता संग्रह कसा साकारला गेला आणि कवितांचे विषय काय आहेत? तिथे भेटूया मित्रा हा खरं तर माझा 20 वर्षांचा सगळा प्रवास आहे. मला असं वाटतं की कुठलाही कविता संग्रह हे केवळ कवितांचं केवळ एक माध्यम नाही, तर आपलं इमोशनल डॉक्युमेंटेशन असतं. तर मला असं वाटतं की तिथे भेटूया मित्रा मध्ये हा जो सगळा पट आहे 20 वर्षांचा, तर तो सगळा मी मांडलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळ्या आशयाच्या सर्वार्थाने सगळ्या आशयाच्या कविता आहेत. म्हणजे निसर्गापासून बदलणारा समाज, त्याच्यानंतर ज्या ज्या द्वंद्वातून मी गेलेलो आहे त्या त्या द्वंद्वाची ही कविता आहे. एकीकडे अध्यात्माची ओढ आहे, एकीकडे वास्तवाची सुद्धा ओढ आहे. आणि या सगळ्यातून जे जे काही मला उमगलं, जे जे काही मी भोगलं, जे काही अनुभवलं, त्या सगळ्या अनुभवांचा हा सार म्हणजे तिथे भेटूया मित्रा हा कविता संग्रह आहे. ABP माझाने आणि आनंदाचं पान ह्या कार्यक्रमामध्ये तिथे भेटूया मित्रावरती चर्चा होते. ही कुठल्याही कवीसाठी खूप छान आणि खूप मोठी गोष्ट आहे. तर मला तुम्हाला ह्या निमित्ताने कविता ऐकवायची आहे. तिथे भेटूया मित्रा. तुझ्या माझ्यात जी हिरवी जागा उगवली आहे तिथे भेटूया मित्रा. तुझ्या माझ्यात जी हिरवी जागा उगवली आहे तिथे भेटूया मित्रा. जिथे अजूनही शेक्सपियर शेवटचा अंक लिहितोच आहे. जिथे अजूनही शेक्सपियर शेवटचा अंक लिहितोच आहे. जिथे तुकोबा कीर्तनात मग्न आहेत. जिथे मोने आपली फुलांची बाग सजवतोय. जिथे मोने आपली फुलांची बाग सजवतोय. जिथे सूर येतो मोझार्टचा अनपेक्षित लाटेसारखा. जिथे न्यूटन झाडाखाली बसलाय आकाशाकडे टक लावून. तिथे भेटूया मित्रा. तिथे भेटूया मित्रा. जिथे आपल्याला शोधत येतील आपल्यासारखे कुणीतरी. जिथे आपल्या भेटीची खूण म्हणून एक काजवा चमकत राहील झाडात. ह्या जन्मानंतर आणि पुढच्या जन्माआधी येणारे जे ठिकाण आहे तिथे भेटूया मित्रा. तिथे भेटूया मित्रा. तिथे भेटूया मित्रा. संकेत, तुम्ही द्वैभाषिक कवितांचा एक वेगळा प्रयोग केलाय. तर हा प्रयोग काय होता आणि तो कसा शक्य झाला याबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल. जो माझा पहिला कविता संग्रह होता सर्व अंशातून आपण, हा खरं तर केवळ एक कविता संग्रह नव्हता माझ्यासाठी. हा एक खूप मोठा उपक्रम होता माझ्यासाठी. कारण त्याच्यामध्ये मी इंग्रजी कवितेचा मराठी अनुवाद केलेला आहे आणि माझ्या मराठी कवितेचा इंग्रजी अनुवाद सुद्धा झाला आहे. तर हे अशा पद्धतीचं जे क्रॉस ट्रान्सलेशन आहे, हा क्रॉस ट्रान्सलेशन असलेला कदाचित काही कमी कविता संग्रह आणि काही कमी उपक्रमांमधला एक उपक्रम असेल असं मला वाटतं. ह्याचं कारण फार महत्त्वाचं आहे की आपल्याकडे आत्ताच्या तारखेला फार विविध भाषांमध्ये फार उत्तम सृजन घडतंय. आणि मला असं वाटतं की भाषा हा एक फार महत्त्वाचा सेतू आहे. तर या भाषेच्या सेतूने इतर भाषांमध्ये डोकावून पाहावं. त्या भाषेतले ते कवी काय लिहितायत, काय लिहू पाहतायत, त्यांचा आशय काय, त्यांची धरती काय, त्यांचा प्रदेश काय, सगळ्या काव्यविश्वाचा किंवा भावविश्वाचा, तो आपण उलगडून दाखवायला हवा असं मला मनापासून वाटतं. आणि त्याचा पहिला टप्पा जसा सर्व अंशातून आपण हा कविता संग्रह होता. सध्या आपण बघतो की युवा कवी त्यांच्या कविता संग्रह किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेझेंट करतच असतात, मात्र कार्यक्रमांच्या माध्यमातून सुद्धा सादर करतात. तर हे किती महत्वाचं आहे? नवीन कवींचा हा जो प्रयोग आहे तो किती महत्वाचा आहे? मला असं वाटतं की कविता नावाची जी गोष्ट आहे ही अजरामर राहणारी गोष्ट आहे. एका गोष्टीचा मला प्रचंड आनंद हा आहे की आमच्या पिढीला कवितेतून व्यक्त व्हावंसं वाटतं.
ह्याची कारणं खूप सगळी असतील, म्हणजे याची कारणं सामाजिक असतील, याची कारणं आंतरिक असतील, पण मुळात कविता नावाचा फॉर्म आपल्याला जवळचा वाटतोय ही खूप आनंददायी गोष्ट आहे. आम्ही जे कुठले कार्यक्रम करतो त्यासाठी सर्वात जास्त जर का आम्हाला कोणाचा प्रतिसाद मिळत असेल तर तो युवा पिढीचा असतो. कारण त्यांना सतत काहीतरी नवीन हवं असतं, त्यांना नवीन संवेदना त्यांना ऐकायच्या असतात, त्यांना समजून घ्यायच्या असतात. त्यांच्या मनातली जी घालमेल आहे, त्यांचं जे सगळं जगणं आहे त्यातली जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती त्यांना समजून घ्यायची असते. आणि मला असं वाटतं की कवितेपेक्षा दुसरा चांगला कुठला असा फॉर्मॅट नाहीये जो त्यांना त्यांच्याविषयी, त्यांचं जगणं आणि त्यांच्या भावनांबद्दल इतकं स्पष्टपणे सांगू शकेल. तर मला असं वाटतं की कविता नावाची गोष्ट ही फार महत्त्वाची आहे. आजच्या काळात तर ती खूपच जास्त महत्त्वाची आहे, कारण आत्ताचं जे सगळं यंत्रवतपण आहे, आत्ताचं जे सगळी जी कॉम्प्लेक्सिटी जी आपण भोगतोय, उपभोगतोय, तर त्याला जर का आपल्याला एक चांगलं उत्तर हवं असेल आणि जर का आपल्याला आपलं माणूस पण शाबूत ठेवायचा असेल तर त्यासाठी कविताच फार फार महत्त्वाची ठरते. संकेत, आज आनंदाचं पान मध्ये तुम्ही आलात, वेळ दिलात, त्यासाठी खूप आभार. आणि तुमचे जे आगामी प्रोजेक्ट्स आहेत, आगामी पुस्तकं आहेत, त्या सगळ्यांसाठी आमच्या टीमकडनं खूप शुभेच्छा. धन्यवाद. एबीपी माझाचे आणि पुन्हा एकदा आनंदाचं पान फार महत्त्वाचा उपक्रम आहे हा, कारण ह्या सगळ्या कोलाहलात एक वर्तमानपत्र, एक वृत्त बातमी वाहिनी हे ठरवते की बाबा साहित्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि साहित्यिकांना, महत्त्वाच्या साहित्याला एक जागा दिली जाते. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि साहित्यिकांनी त्याचा नक्कीच लाभ घ्यावा. आजचं पहिलं पुस्तक आहे शून्य बघितलेला माणूस. हे प्रख्यात सेलिब्रिटी शेफ डॉक्टर तुषार प्रीती देशमुख यांचं आत्मचरित्र आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, नियतीचा मार आणि आत्महत्येचा प्रयत्न या सगळ्यातनं सावरून पुन्हा आयुष्य जगणाऱ्या अवलियाची ही गोष्ट आहे. आणि याचं प्रकाशन केलंय इंकिंग इनोव्हेशन या प्रकाशन संस्थेने. आजच्या दिवसातलं दुसरं पुस्तक म्हणजे असो या नावाची कादंबरी. ही कादंबरी नारायण आणि शिल्पा या दोन पात्रांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राबद्दल बोलते, तिथलं चित्रण करते, संघर्षावर भाष्य करते. आणि लोकप्रिय लेखक डॉक्टर संजय कळमकर यांची ही कादंबरी आहे, जी ग्रंथाली प्रकाशनानं प्रकाशित केलेली आहे. आजचं तिसरं पुस्तक आहे कोरिओग्राफर नाही नचानेवाली. हा नवा कोरा कथासंग्रह आहे लोकप्रिय कथालेखक सतीश तांबे यांचा आणि रोहन प्रकाशनानं हा प्रकाशित केलाय. आजच्या दिवसातलं चौथं पुस्तक आहे जळताना भुई पायतळी नावाचा कविता संग्रह. ग्रामीण जीवनाचं दर्शन आपल्या कवितांमधून घडवण्याचा कवीचा प्रयत्न आहे. आजच्या लक्षवेधीमध्ये कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता संग्रह अशा विविध साहित्य प्रकारांचा आम्ही समावेश केला होता. याशिवाय चरित्रकोशाविषयी सुद्धा गप्पा झाल्या. तेव्हा असंच वैविध्य तुमच्या पुढे मांडण्याचा आमचा येत्या आठवड्यात सुद्धा प्रयत्न असणार आहे. तेव्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.